एकलिंगाची त्याचा कृपा प्रसाद तर सदैव आपल्या पृष्ठाकडे आहे. आई हा अगं तुझ्यापर्यंत धाव घेतली, तुझा शुभमंगळाचा आशीर्वाद मिळाला आणि खरोखरच या तुझ्या बाळाच्या मनाचं समाधान झालं. पण आई एकाच गोष्टीचा विचार करतोय. विचार तुझ्यापर्यंत माझी पावलं बनली, इथं आलो तुझ्या सर्व अंगाचं निरीक्षण करतोय. काहीतरी विचार करते असं मला वाटते. विचार म्हणजे त्याचा आनंदाचा क्षण होता. आनंदाचा क्षण होता. प्रवीण आणि प्रशांत माझे दोन पुत्र तुम्ही, हा चंद्र आणि सूर्य. असं असताना 12 वर्षांच्या प्रदीर्घ काळानंतर प्रवीण आजच येणार ही मनाला उत्सुकता. पण असं असताना तू आलास हा सुद्धा आनंदच आहे. येण्यासाठी विचार तुझ्या मनाच्या ठिकाणी चालला तो प्रवीणचा. हो ना, म्हणजे 12 वर्षाचा प्रदीर्घ काळ लोटलाय आणि या महालापर्यंत याची पावलं पडणार. पण आई अगं माझंही कर्तव्य परिपूर्ण पार पडत असल्यावेळी माझ्याही मनाला वाटलं किंवा माझ्या मातेपर्यंत जाईल तुझा आशीर्वाद घेईल म्हणून लगबगी नाही पर्यंत येणं केलं. माझा आशीर्वाद सदैव तुझ्या भाग्य. अगं माझं कर्तव्य आहे या राष्ट्रवेशीवर जावं. महाराजांनी दिलेली आज्ञा ही दिलेली जबाबदारी परिपूर्ण पार पाडावी या उद्देशानं आतापर्यंत आम्ही वावरतो. मग एक कर, काही क्षणाचाही विलंब नको. आई राष्ट्रहित राष्ट्र कर्तव्य हेच आपलं ध्येय आहे आणि म्हणून माझा आशीर्वाद आहे. आई राष्ट्राचा आशीर्वाद असेल भगवान दर्शनासाठी आपण जगतो त्यासाठी प्राणपणाला लढायला आहे. जा बाळाचा सदैव आपल्या पृष्ठभागी आहे आणि म्हणूनच त्याची भक्ती आणि त्याची सेवा, राष्ट्राची सेवा हेच माझं स्वप्न असेल. राजन ड्रायव्हर विधात्या वन वन भटकतोय काटेरी मार्ग काढून देवान वाणी बाप लेख तुझ्या छत्रछायेखाली पाहिजे या विराट सुपारसांना कार्य देवा शरतोय. हे विश्वची आमचे घर झालंय, हे भूमी आमचे अंतरुण झालं आणि आकाश आमचं पांघरुण झालंय. बाबा तुमची क्षमा मागते कारण तुम्ही ज्याप्रमाणे मला वाढविला, ज्याप्रमाणे व्यक्ती स्वातंत्र्य दिलं त्याप्रमाणे मी बोलले. पण तुम्ही जे काही मला बोलाल ती शिक्षा द्याल ती मला मान्य आहे. राज्य सोडीला भडंग भिकाऱ्याप्रमाणे तू आणि मी फिरतोय. होय ना. आणि पुरुष आपलं जीवन उघड्यावर कसंही घालवू शकतो पण स्त्री जन्माची विटंबना माझ्यानं पावली नाही ग. म्हणून ही झोपडी आम्ही निर्माण केली आणि या झोपडीच्या ठिकाणी आश्रयासाठी बाळा तुला मी ठेवतोय. कोणी जे काही देईल तो भाकरीचा घास कोणी तुझ्या मुखात घालण्यासाठी हा बाप सिद्ध होतोय. पण एक गोष्ट आशा आहे, माझी भगिनी
अगं तिचे 2 पुत्र आहेत. तिचे 2 पुत्र आहेत. ते माझे लाडके भाचे लग्नाच्या वयात आले असतील. लग्नाच्या वयात आले असतील. काय म्हणायचं तुम्हाला नेमकं? माझी भगिनी तुझी आते मी तिथपर्यंत जातोय आणि माझ्या ताईला सांगतोय, ताई माझ्या पोरीला सून म्हणून तुझ्या घरची कल्पी म्हणते. आतापर्यंत त्या आतेला तुम्ही मला कधी भेटलं नाही आणि या तुमच्या कन्यासाठी आज तुम्ही अशी लाचारी धक्कापट करू. मला विनंती करू, तुझ्या आतेला कधी पाहिलं नाही आणि दुःख समय मी तिच्या घरी कधी गेलो नाही. माझी पावलं जड होत आहे पण नावीला झाला. अगं कठीण समय कामासे येता, आपली रक्ताची नातीच जवळ येता. तेव्हा जातोय मी माझ्या ताई या पर्णकुटीच्या बाहेर झोपडीच्या बाहेर कोणी पाऊल टाकू नका ग. कोणी मोठ्या आशानं जातोय. मला कुठेतरी सांगताय ही परिस्थिती बाबांच्या मनात कुठेतरी आशा आहे ज्या आतेला आतापर्यंत प्रसंग धरून मला त्यांनी कधी भेटविले नाही. पण आज कुठेतरी मनाच्या ठिकाणी आशा घेऊन ती निराशा होऊ नये म्हणून आता सुख व्हावं म्हणून ते तिथपर्यंत गेले. आणि मला त्यांनी सांगितलं की या झोपडीच्या बाहेर कुठेही जाऊ नकोस, लवकरात लवकर मी काही तू निरोप घेऊन इथपर्यंत. तेव्हा तूच आमचा आश्रय आणि तूच आमचं रक्षण करतायस आणि म्हणून बाबांच्या आज्ञेबाहेर मी कधीही जाणार नाही. हेच माझ्या मनात ठिकाणी नक्की करून महत्वाच्या दिवसापैकी जन्म मरणाच्या टोकावरचे माणसाच्या कमकुवत बुद्धीला आठवण नसते. कारण पहिल्यांदा आठवणीचा जन्म झालेला नसतो आणि मरण काळ घडून येण्यापूर्वीच आठवणीचं सुद्धा मरण घडून येते. आणि म्हणूनच लग्न दिवसाची आठवण मात्र तिप्पट ताकदीने जिवंत राहते. माझा एका थोर ब्राह्मण कुळात जन्म झालाय. आई बापाने योग्य अशा तऱ्हेचे संस्कार करून मला घडविला गेला. त्या पूज्य मात्या पित्याच्या चरणी माझा साष्टांग नमस्कार. आई बापाच्या मुखातून निघणारे शब्द मी तंतोतंत पाळले. सहज आई बापाच्या मुखातून शब्द निघाले ते कोणते? बाळ, अगं जर कन्या तर जन्माला आली असेल तर 42 कुळाचा उद्धार करते आणि पुत्र जन्माला आला असेल तर 21 कुळाचा उद्धार करतो. आई बाबांचा पण मी प्रश्न ठेवलाय. या तुमच्या प्रश्नाचं उत्तर आतापर्यंत मला सापडलं नाही. या प्रश्नाचं उत्तर तुम्ही द्यावं. सहज आईच्या मुखातून शब्द बाहेर पडले. बाळ, अगं ज्या आई बापाच्या घरात आपला जन्म होतो ना, त्या आई बापाच्या नावाला कलंक न लागेल याच्याकडे प्रत्येक कन्येने लक्ष ठेवायला हवंय. आणि गोप लावण्याच्या साक्षीने जेव्हा आपलं लग्न होतं, उंबरठ्याचा माप ओलांडून ज्या घरात आपला प्रवेश करतोय ना, त्या घराण्याला, त्या घरातल्या माणसाला स्वतःची माणसं समजून त्यांच्याशी सुखाचा संसार करावा आणि त्यांचं तत्व सांभाळणे प्रत्येक स्त्रीचं कर्तव्य. थोरा मोठ्याच्या मुखातून निघणारे शब्द मी ऐकले. स्त्री ठरली तर सती, नाही तर ती उकिरड्याची माती. या जगात स्त्रीला फार महत्व आहे, पण ते महत्व प्रत्येक स्त्रीने सांभाळायला हवं. ओय
आणि सगळा विश्वास चालते ते कुणाच्या जीवर, देवताच्या जीवर नाही हो. जगात एक तरी पतिव्रता आहे आणि त्या पतिव्रतेच्या पुण्याईवर हे सगळं जग चालते. म्हणून त्या पतिव्रत्याला माझा पुन्हा नमस्कार. देवा, मी संसार मांडला रे आणि या संसारात एका महत्ता समेत लग्न करून सुखाचा संसार मी करते. पण त्या संसारात यश प्राप्त कुणामुळे होते तर भगवंता तुझी भक्ती केल्या कारणानं. ती भक्ती सदोदित माझ्या जीवनात प्राप्त होईल. एवढाच नव्हे तर आम्हासारख्या लग्न झालेल्या बायकांचा देव म्हणजे पती हा श्री परमेश्वर. त्या देवाच्या चरणाचे धुळकण मस्तके चर्चित करणं हे माझं आद्य कर्तव्य आणि म्हणूनच ते कर्तव्य माझं अपुरं पडते असंच मला वाटते. देवा, हे अनाथाच्या राहता प्रत्येकाच्या इच्छा मनोकामना पूर्ण करणाऱ्या भगवंता, आमचं सौभाग्य सुखमय राहावं ही तुझ्याजवळ माझी कळकळीची विनंती. मम मनाचा देव माझा, मम मनाचा देव माझा, नाथ माझा, सकया माझा कुठे गुंतला. देव माझा कुठे गुंतला. केवळ लक्ष लागला होता तो खेळण्याजवळ आम्हाला पक्षीराजांना पाहत झाल्याची जाणीव करून दिली. निद्राधीन असलेला देह आम्ही आमच्या स्वाधीन करून घेतला आणि गंगातीरी गेलो. सचिनच्या तीर्थ स्नान केलं, सूर्यनारायणाला अर्घ दिला आणि पुनश्च पाऊलं पडली ती केवळ या आश्रमाच्या ठिकाणी. या तुमच्या पूज्य चरणाचे धुळकण मस्तके चर्चित केल्याशिवाय आतापर्यंत मुखात पाण्याचा थेंब किंवा अन्नाचा कमी भक्षण केलं नाही. अगदी सत्य. त्या देवाला मी जाणते. हे माझ्या परमेश्वरा, हे माझ्या पतिमय परमेश्वरा, तुम्ही न आल्या कारणाला माझं व्रत अपूर्ण राहत असंच मला भाग झाला. तरी सुद्धा ते माझं व्रत पूर्ण करण्यासाठी तुमचा मंगल आशीर्वाद सदोदित आमच्या मागे असावा ही तुमच्याजवळ कळकळीची तुमचे चरण पाय.
मातेचा आशीर्वाद होय खरोखरच आमच्या मनाला सांगा. पण मला सांगा आपला निशाचा कर्तव्य कोणतं असेल तर प्रत्येक शिक्षकाला आमच्या पूजनासाठी लागणारं साहित्य प्रत्येक शिक्षकाला आणायला सांगावं आणि ती जबाबदारी आम्ही तुझ्या माती दिली आहे. मग सांग ते कर्तव्य आमचं पूर्ण झालंय. स्वामी प्रत्येक शिक्षण आतापर्यंत आपल्या मुलाप्रमाणे मी त्यांच्यावर संस्कार केले गेले आणि ते शिष्य आतापर्यंत योग्य आपलं कर्तव्य करतायत. हो मोहनाची सगळी सिद्धता केली गेली. तिकडे तिकडे सारे शिक्षकगण सामुग्री घेऊन आले तरी पण सुद्धा आपण जर तिथं नसाल तर यत्न कसा पूर्ण होणार आहे. अगदी सत्य आहे. अगं पण मी येणारच आहे पण तरी सुद्धा तुझी समोर जबाबदारी आहे. प्रत्येक शिक्षकाने केवळ आपल्या नीटनुसार वावरतोय पण त्यानं दिलेली जबाबदारीची कामं केवळ जबाबदारी पूर्ण केली आहे हे जाणणं केवळ तुझं कर्तव्य आहे. म्हणून मी तुला आज्ञा करतोय जा त्या ठिकाणी जाऊन केवळ आमच्या शिक्षकानं आमच्या पूजनासाठी लागणारं साहित्य घेऊनच आले असतील. मग आपण आशीर्वाद द्या. गंगेचा उदर घेऊन येते आणि यज्ञाच्या ठिकाणी आश्रमाच्या ठिकाणी नाही प्रत्येक शिक्षक आमच्या आश्रमाच्या ठिकाणी विद्या संपादन करण्यासाठी येत आहेत. 12 वर्षाचा दीर्घकाळ लोटेपर्यंत आमच्या आश्रमाच्या ठिकाणी राहत आहेत. साऱ्या शस्त्र अस्त्र विद्येत आम्ही त्यांना निपुण करतोय आणि जर का 12 वर्षाच्या दीर्घकाळानंतर त्याने जर का आमच्या शस्त्र अस्त्र विद्येत निपुण झाले असेल तर परीक्षा जर का आमच्या परीक्षेत ते उतरले असेल तर पुन्हा त्यांना शिवगरी दाखवण्यासाठी आम्ही सज्ज होतोय. त्याचप्रमाणे आमचा पट्ट शिक्षक होय त्याला आम्ही आतापर्यंत सारी गुरुविद्या दिली. कोणत्याही गोष्टीची भिन्नता केवळ कमतरता केली नाही आणि आज तो पारंगत झाला आहे. 12 वर्ष पूर्ण झाली आहे आता त्याला स्वगरी पाठविण्यासाठी पण त्याच्या येण्याकडेच आमचा लक्ष लागला आहे. रमणीय अशा प्रकारचं वातावरण माझं नित्याचं कर्तव्य काय आहे तर माझ्या गुरुमाऊलीच्या दोन चणाच्या मस्तकाला चकित करावे आणि तदनंतर स्वकर्तव्यासाठी निघून जावं. हा प्रवीण आपल्या पुढच्या आणि पवित्र दृष्टीने समस्या होतोय. आमचा लक्ष लागला तर तो फक्त तुझ्या येण्याकडे. तुमचा आशीर्वाद आणि त्या आशीर्वाद सदैव माझ्या मागे ठेवा एवढी तुमच्यासाठी माझी प्रार्थना. तुमच्यासाठी माझी प्रार्थना. गुरुभाटी मन समाधानी झालं. पण गुरुदेव मला सांगा आजच्या दिनी माझ्या गुरुमाऊलीचं मी निरीक्षण करताय. आज माझ्या गुरुमाऊलीचा चेहरा नित्यनियमाप्रमाणे हर्षभरी दिसत होता. पण आज निराश वदनेने वसुंधवत आणि याला कारण तू आहेस. मी हा तो कसा
तरी 12 वर्षाचा दीर्घकाळ कधी लोटला हे आम्हालाच कळलं नाही आमच्या सानिध्यात तू राहून. आणि आज ती 12 वर्ष पूर्ण झाली आहे आणि म्हणूनच साऱ्या शस्त्रास्त्र विद्येत आम्ही आपल्याला निपुण केलंय. आज 12 वर्ष पूर्ण झाले आपण मला शस्त्रास्त्र विद्यात निष्ठांत केला म्हणजे मनुष्यग्रही जाण्याची वेळ माझी समीप आली आहे. तुम्हाला समीप आली आहे. पण आम्ही आता आपली आम्ही जी गुरुविद्या आपल्याला दिली त्याची आम्हाला कसून परीक्षा घ्यायची. काय म्हणाला? क्षणभर तुमच्याशी संघर्ष करून जगाच्या संघर्षात उतराई झाला असाल तर जरूर आम्ही तुम्हाला आज्ञा देऊ. आणि जर का त्या संघर्षात उतराई झाला नसाल तर पुनश्च 12 वर्ष याचा तुमच्या माझ्या आईने फार मोठे स्वप्न पाहिलेत माझ्या बाबतीत. आज 12 वर्ष पूर्ण झाले. शस्त्रास्त्र विद्यात निष्ठांत आपण मला केला. जर का मी तुमच्या परीक्षेला उतराई ठरलं नसेल तर पुरुष 12 वर्षापर्यंत मला करावं लागलं. माझ्या आईची स्वप्न मी मातीमोल नाही होऊ देणार. आपण माझं परीक्षण घेणार आहात ना? जरूर माझं परीक्षण घ्या. तुमच्या परीक्षणाला नक्कीच दुर्गा उतराई ठरेल. नक्कीच उतराई ठरेल. जरूर परीक्षण घ्या. गुरुदेवाला वेळातून विसरू नका. परमेश्वर मानतोय आणि म्हणून या गुरु शिष्याच्या युद्धात या शिष्याला विजयाची प्राप्त व्हावी म्हणून नमस्कार विधान आपला समोर सोड व्यक्ती आहे जाणून किंवा पंचमांच्या मग आशीर्वादासाठी काय झालं? शोभलास माझा शिष्य. काय आज माझ्या परीक्षणात उतरलाय म्हणजे तुमच्या परीक्षेला मी उतरवली. 12 वर्षापर्यंत माझ्या आश्रमात येऊन सारी शस्त्रास्त्र विद्या मी दिली ती आज तुझी परिपूर्ण झाली. म्हणजे मला जाण्याची अनुमती होय मिळाली. जरूर अनुमती. पण जाताना एक मात्र ठाणी दे. असं काय? मी दिलेली विद्या केवळ वया घालू नकोस. नाही गुरुदेव. केवळ गुरुदेवतेचं नाव मिळव. गुरुदेव तुझ्या नावाची कीर्ती कर. हीच माझी माझा परमेश्वर मानतोय. त्या माझ्या गुरुमाऊलीच्या पूज्य आणि पवित्र चरणाला हात लावून सांगतोय असत्याचं आचरण जीवनात कधीही करणार नाही. सत्याचं मार्गाचरण करेल. गुरुदेव चिंता नसावी. ज्या ज्या क्षणाला तुमची मला आठवण येईल ना त्या त्या क्षणाला नक्कीच या माझ्या गुरुमाऊलीला आशीर्वाद देण्यासाठी जरूर या गुरु आशीर्वाद हा तुमचा प्रवीण आहे. आनंदानं केवळ पाऊली उचलली.
लाव ही जागृती चांगली शिक्षकांना विद्या देण्यासाठी निर्मूलन करण्याकरता या अरण्यात आगमन केलं एखाद्या प्राण्याचा सेवन करावा आणि रागावर कुठंतरी नियंत्रण यावं म्हणून मनाच्या शांततेसाठी या अरण्याच्या ठिकाणी मदिरा घेऊन आलो. केवळ आलेला राग त्या रागावर कुठंतरी शांतता मिळवावी याकरिता अरण्यात एकसारखा फिरतोय. एवढा प्राणी पाहतोय खरा पण काय तुला तर हद्दपार केला होता. या धर्मपूजा राष्ट्राच्या बाहेर तुझं वसतिस्थान तुला ज्ञान असुराय पुनश्च या धर्मपूजा अरण्याच्या ठिकाणी अरे तुला शोधतोय म्हणजे काळी कशासाठी म्हणून तुझ्या शोधात तर मी आहे याला कारण तूच. कारण हरल्या दरबारीत हद्दपारीत शासन दुर्गेशला तू उचावला तेच तुला विचारतोय. हत्तीच्या बाहेर तुझा वसतिस्थान मी माझ्या जीवनात भोगलं गेलोय. मग पुनश्च राष्ट्रात जाता जाता मी प्रतिज्ञा करून गेलो होतो येई एक ना एक दिवस तरी तुझा काळाचा जबडा फाडून टाकी. लक्षात ठेव प्रतिस्पर्धी वैरीला त्याला धक्का बंधू आज सवाल मारा कोण आहे? माझं नाव प्रवीण. दोघांचा संघर्ष चालू आहे. धावा वाचवाय शब्द माझ्या मुखातून बाहेर पडले. मुखातून बाहेर पडावे तुझ्या म्हणतात मला अशा प्रकारचा अधिकार काय म्हणून धर्मपुरता राज करता हा माझा सक्का सावत्र बंधू याला माझ्यावर जीव घेणा प्रयत्न केला. धावा वाचवाय शब्द माझ्या मुखातून बाहेर पडले. रक्षणाभित्याचा तुम्ही धावत आलात. हा माझा भाऊ रे. मध्यंतरी तू आलाय. हा वैरू म्हणून माझा उभा आहे. या वैराचा शेवट करणार एवढाच तू आला मध्यंतरी. तुमचं वैयक्तिक वैरमानस्य काय याच्याशी माझा काडी मात्रही संबंध नाही. मग माझा संबंध फक्त माणुसकीशी. माणुसकी माणसाला माणसाला मारू नये ते माणसाला माणसाला तारायचं असतं. माणसाची माणुसकी देवाची देविकता आणि धर्माची धार्मिकता या त्रिवेणी संगमातून ज्या माणुसकीचा जन्म झाला ती माणुसकी कुठेतरी जिवंत राहायला हवे म्हणून चला अशा प्रकारचा विचार थांबवा आणि चला थांबावडतोय. हे वाद मिटवावे याच्यासाठी तुम्ही इथं आलात. माणुसकी तुम्ही जपता पण ह्याचा जर विचार केला असेल हा माझा वैर्य आहे आणि या वैर्याचा शेवट मला या क्षणाला
जगात कुणी कुणाचा वैरी नसतो. भूतालची परिस्थिती आहे ना ती वैर मनस्थिती निर्माण करत असते. तेव्हा एकच करा, हे वैरत्व थांबवा आणि तुम्ही इथून चला म्हणते. नाही म्हटलं, इथं ते आम्ही आलोय जाण्यासाठी नव्हे. मग तुम्हाला काय वाटलं इथं आम्ही आलो ते जाण्यासाठी की काय? इथं जाणार आहोत याचा शेवट करणार आहोत. मग हा जर तुमचा ढोळ निष्ठाघात आणि सांगून ऐकत नसाल तर नाविलाज या क्षणाला प्रवीण नाही. तुमच्याही बाबतीत मला ऐकत करावं लागेल. वैरी तुम्हाला वाईटच झालं. महाराज क्षमा झाली. नाही नाविलाज झाला. प्राणात एक प्रसंग निर्माण झाला म्हणून मारावं लागलं. नाईलाज असतो नव्हे, योग्य ते पाऊल उचललास, वेळच्या वेळी थांबत आलास, धर्मपुरच्या राष्ट्राच्या राजकर्त्याला वाचवण्याचाच कर्तव्य केलंस. आजपासून तू माझा मित्र. अरे बरं, नाही मी माझं कर्तव्य पूर्ण केले. आज 12 वर्षानंतर मी माझ्याकडेही जाणार आहे. माझी आई आणि माझा दादा माझी वाट पाहत असणार आहे. तेव्हा येतो. जरा थांब. आज तू माझ्यावर उपकार केलेस. हा, धर्मपुरचा भगवा झेंडा आज अभागी राखलास. धर्मपुरच्या राष्ट्राच्या राजकर्त्याला तू जिवंत ठेवलंस. अरे याच्यासारखं भाग्य माझं दुसरं कोणतं नाही. आज जर मेलो असतो तर हे धर्मपुरच्या राष्ट्राचा राजकर्ता यावर की संपला असता. आज तू माझा मित्र झालास. मैत्रीत्वाचा हात तुझ्या हाती जातोय. काय माझी मैत्री जर तुला स्वीकारायची असेल तर माझ्या हाती हात दे. अरे काय बोलतात. आयुष्याच्या अंतापर्यंत तू केलेला उपकार केव्हा विसरणार नाही असं वचन देतो तुला. आणि आयुष्याच्या अंतापर्यंत ही मैत्री निभावे. अरे आपण सम्राट आहात आणि आमचा जन्म झालाय तो एका सरदार घराण्यात. आणि असं असताना आमच्याशी आपण मैत्री करणार. अरे सरदाराची ओढ राजकारणाला आणि राजकारणाची ओढ सरदार घराण्याला. माणसाने विचार करावा म्हटलं. कारण मैत्री हा शब्दच असे. मैत्री कधी भावनांची, कधी शांत, तर कधी उसळती लाट. ती असते जीवनाची जणू वही वाट. मैत्री असावी शरीरातल्या धोक्यासारखी दाट. कारण
ती असते दोन जीवांची निशमना दुकान. आज तोवर मी तुला शब्द ती आमच्याशी आपण जोडणारा बोल त्या शब्दाला दिला ती मैत्री आम्ही निभावून बसा म्हटलं शिळेवर. घरावर आज फक्त तू माझा मित्र आणि मी तुझा मित्र, दोघांचा मैत्रित्वाचे धागे जुळले याचा आनंद मला जरूर झालाय. पण या तुझ्या मित्राची एक इच्छा आहे. अशी काय इच्छा आहे? ती जर इच्छा माझी तू पूर्ण करत असतील ना, ज्याच्याशी प्रवीण मैत्री करतो ना त्याच्याशी मनापासूनच करतो. मग असं जर नाहीपेक्षा मैत्री करत नाही. मैत्री असावी ती चांगलीच असावी. मैत्री तुझा भाव नसावा. मैत्रीचे संबंध सख्या बंधूप्रमाणे असावे. जीवाला जीव लावणारा माझा मित्र म्हणून आज मी तुला मानलाय. माझ्या इच्छेची परिपूर्तता आज तू जर करत असतील एकच इच्छा आहे. काय इच्छा आहे? या एकांत या तुझी वाटेल ती इच्छा करेल. ती इच्छा मी पूर्ण करणार आहे. माझ्या समवेत मदिरा प्राशन करशील. काय हे काय बोलतोय मित्रा? सहज बोललास रे मित्रा. माझ्या इच्छेसाठी माझ्या समवेत बसून मदिरा प्रश्न करशील का? नाही रे. गुरु आश्रमात माझ्या गुरुमाऊलीने मला शिकविलंय, बाळ प्रवीण, अरे वाममार्गाचं आचरण जीवनात कधीही करू नकोस. सत्याच्या मार्गाचं आक्रमण कर. त्याप्रमाणे त्या सत्याच्या मार्गाचं अनुक्रमण माझ्या जीवनात मला करायचंय. मित्र म्हटलास ना? हा. तू मला मित्र म्हणाला. मैत्रीत्वाचा हात माझ्या हाती दिलास. मला सांग, एका मित्राची जर इच्छा दुसऱ्या मित्रानं पूर्ण केली नसेल तर इच्छाभंगाचा महादोष नाही का लागणार? मित्र सहज बोललास. इच्छाभंगाचा महादोष तुझ्या बाबतीत नाही. अरे माझ्या आईनं माझ्या बाबतीत तेवढी मोठी स्वप्न पाहिली तर माझ्या आईच्या स्वप्नांचे कमी कोळसे करावेत. नाही तिकडे तिकडे मीर शब्द माझा मन सांभाळावा. काय करावं काय करू नये असं झालंय. नाही मित्रा, क्षमा कर मला. इच्छाभंगाचा महादोष होऊ नये त्याला कदाचित क्षमा मागतोच म्हणजे माझी इच्छा पूर्णच राहणार. ही जर माझी इच्छा तू पूर्ण ठेवायची ना, माझ्या रक्ताची शपथ आहे तुला. काय म्हणाला? संबंध तुझ्या माझ्या मैत्रित्वाचे जुळले. तुझी जर इच्छा प्रवीण पूर्ण केली नसेल तर माझ्या मित्राने मला रक्ताची शपथ लावली. प्रवीण कसला विचार करतो? जगाच्या असमंतात रक्ताच्या नात्याविषयी मानलेलं नातं जगात सर्वात श्रेष्ठ आणि त्या मैत्रीच्या नात्यासाठी तू फक्त एक वेळ मित्रा समवेत मदिरा पाने पिऊ शकत. मित्रा ठीक आहे, मान्य आहे मला. तुझ्या इच्छेसाठी माझ्या मित्राच्या इच्छेसाठी तुझ्या समवेत बसावं. मित्रासोबत एकच वेळ शिवाला फक्त एकच पुन्हा मी नाही आग्रह करणार तुला. मित्रा ये. तुला पहिल्यापासूनच सवय आहे. काय रे दुर्गंधी सुटली याला. अरे पहिल्यांदा असंच वास येणार, नंतर सुगंध येणार, आणि नंतर आनंद वाटणार. पण हे पिऊन माणसाला काय मिळतं नेमकं? आनंद, स्वर्ग सुख, मनातील भलभलते विचार नाहीसे होतात. मन शांत फुलपाखराप्रमाणे हलकं तोडू लागतं. वा, फुलपाखराप्रमाणे. काय पण याला दुर्गत हे काय केलं? असंच करावं लागतं.
अरण्य आहे. हे मित्रा, तुला ही सवयीच आहे. तुलाही हळूहळू होईल. नाही ना. शी! नाकाला तू, नाकाला तू. काय कडवट आहे. पहिल्यांदा तसंच लागेल. एकदा सुरुवात व्हायला सुरू झाली की अमृतापेक्षाही गोड लागेल. पायात हलवायचं. असं काय वाटतंय? हे सगळं फिरल्यासारखं का वाटतं? हळूहळू तसंच होणार. डोळ्यासमोर अंधार काय येतोय? नाही अंधार कुठं आहे? कुठं रे? ए तू मित्र, तू कुठे आहे? बघ बघ इकडे बघ इकडे बघ. तू मला चार कसे दिसताय? वर बघ हे का खाली बघ वर बघ आणि खाली बघ. खाली बघ असं कसं? हे बघ ए, थांब. ए मित्र, तू माझा मित्र आहे. मी तुझा मित्र आहे. ए मित्र, हे बघ, सदा सर्वदा तू मला भेटावा. भेटणार आता मला असं वाटलं, सदा सर्वदा तू मला भेटावा आणि तुझ्या कारणी देह माझा घटाराच पडा. मी पडणार आहे. हे तू थांब, पडू नका तू. मी पडणार आहे. हे मित्र, तू काय पण तू आणि मी मित्र बरोबर आहे. तुझी आणि माझी मैत्री मी असंच राहणार. हे इकडे मित्र, हे मित्र, तुझ्यासारखा मित्र भेटायला भाग्य आणि तू मला मित्र मित्र सखा शून्य लगे. वाह, एक असावा
मॅटर सिंह अरुण सावंत यांनी माझ्याकडे गौरवाचे कोमल 100 रुपयाचं पाठवून दिले. अरुण सावंत यांचे मनपूर आभार मी गणाला बंद करून आमच्या आजगावकरला 76 आठवणे बक्षाचे करावे. गेला कुठे गेला? ए मित्र ये रे तू कुठे? ये रे खाली बघ खाली बघ खाली बघ खाली बघ पडू नको उठ वर उठ ए पकड ये रे उठ वर उठ मला ये रे ए मित्र आता तुला थांब मी तुला सावरणार ये हात पकड अरे पकड मित्रा तुझी माझी मैत्री मित्र सावत्राचा बरं आहे. अरे शिवा भावाचा मित्र आता माझी आई वाट पाहत जा तेव्हा मला आता जायचंय. मित्रा बैस इथं बैस. आता काय बस तू माझा खरा जीवलग मित्र. हे पण याच्यात खरी मजा आहे. मग तुला जो म्हटलं होतं ना हे पोटात गेलं ना शांत पाय भूमीला लागत नाही. मित्रा तू काय बोलला होतास? आयुष्याच्या अंतापर्यंत फुलपाखराप्रमाणे होय. सार शांत. अरे फुलपाखराप्रमाणे का माझा तर भिगोटीप्रमाणे. अरे मित्रा हे बघ तू माझा मित्र मी तुझा मित्र. बरं आहे. आयुष्याच्या अंतापर्यंत ही मैत्री अशीच राहायला हवी. तुझी आणि माझी मैत्री चल. थांब. आता काय राहिले? जायचंय आणखी पिऊया? नाही मग काय मित्रा मित्र आहे मित्रासारखं वागायचं. आता कसं आहे तुझी मैत्री माझी मैत्री आयुष्याच्या अंतापर्यंत अशीच राहायला पाहिजे टिकून आणि काहीतरी आठवण राहायला पाहिजे म्हणून. आठवणी विचार्थ मित्रा काय? माझी आठवण तुला सदा दिल्यात राहील म्हणून हे बघ, हे काय? या 500 मोहरा आहेत. मोहरा 500 आहे. हे? 500 मोहरा. हे काय करायला हवं? हे तुला भेट देतो मी. हे मला नको. नाही माझी आठवण आहे. हे बघ माझी आठवण म्हणून घेऊन जायचं. तुझी आठवण. ठीक आहे. घे मित्र मित्र भेट. मित्र भेट. ही मित्र भेट म्हणजे 500 मोहरा. बरे चोप एकदम चोप. मित्रा आता माझी आई वाट पाहत असते. तुझा हे माझं शस्त्र कुठे? आई माझी वाट पाहत. मित्राचा वात्रता राज्यात धर्मपूरच्या राज्यात जाणार शांत झोपी निळ धर्मपूर मित्र. नशिबाचा डाव माझ्या उलटा टाकला. ज्या माता पित्याने जन्म दिला ते मला सोडून गेले.
ज्या राज्याभिमानहीत हरीनं सेवा केली त्या राजकर्त्यानं मला हद्दपार केलं. आणि देवा तू सुद्धा कार्य क्रूर झाला. या विस्कटलेल्या हाडाचे सापळे घेऊन देवा कुणाच्या चरणावर मस्तक ठेवू देवा, कुणाच्या चरणावर. या जीवनात कोणी कुणाचं नाही रे देवा, कुणी कुणाचं नाही. कोणी नसे कुणाचा कुणाचा बंधू सखा. नशिबाला तो देश बसलो आणि हा रे बाबा कोण कुठून आला. ए म्हाताऱ्या तुझे डोळे फुटले. आणि माझे फुटले तरी मी जाग्यावर उभा आहे, तू का आडवा झाला. तुला दिसत नाही, तुला काही कळत नाही. म्हाताऱ्या तुझे डोळे फुटले. फुटू दे बाबा, आता म्हाताऱ्याचे डोळे फुटणार तर तू नाही म्हातारा होणार. ए म्हाताऱ्या हालत डुलत कुठं निघालं ही पालखी. तो माझ्या मनाचा प्रश्न आहे. मी म्हातारो जरी तरी माझी पालखी खालती, तुझी जाणार बहुतेक अशी वरती. तू काळजी करू नका, तुला पोचवल्याशिवाय मी जाणार नाही. हो त्याने थोडी घेतली, तुला थोडी वाटली. तो माझा प्रश्न आहे. कुठे निघालास कुठे बाबा. ए तू बाजूला राहा. अरे मी तर बाजूला आहे. तू माझ्या मार्गातून बाजूला राहा. काय म्हणतोय आपल्या मरणातून बाजूला हो.
ए माझ्या मार्गातून बाजूला राहा. हा मार्गात तू असं म्हणायचंय. मी बरोबर बोलतोय पण तुला कळत नाही. बरोबर बाबा, तुझ्या या मार्गाने तर. जा, मला पण जायचंय. ए तुझा तुझ्या मार्गाने जा, सावकाश मी जा. तू काळजी करू नकोस. तो मागं पुढं काय होत आहे. ती माझी तशी पद्धत आहे चालायची. हा ही माझी चालायची पद्धत. बरं ठीक आहे बाबा, तुझ्यासारखा भिकारी नाहीये मी. तुझ्या पद्धतीने जा. मोठी माणसं अशीच चालतात. मोठी माणसं नाव मोठं आणि लक्षण खोटं. काय म्हणाला? मोठ्या घर नाही, काय नाही, मोठ्या घरचा पोकळ वासा आणि वाऱ्यालाही भसा भसा. तुझ्या दंतपंक्तीनं जागा सोडली त्याच्यामुळे कळत नाही तू काय बोलतो. माझे दात बाबा, तर काय करणार, म्हाताऱ्याचं तसं होतं वर खाली. वर खाली होऊ देऊ नकोस. तुझं जरा थांब हं. जरा थांब. ए म्हाताऱ्या, अरे जाज होतास तो थांबलास का बाबा, मला तरी जाऊ दे. मला बराच दूरचा पल्ला गाठायचा आहे. मी इथं थांबावं की जावं माझ्या मनाचा प्रश्न आहे. ही भूमिका तुझ्या बापाची आहे? नाही नाही ना? अशी दारू पिऊन गेल्यावर ही भूमी तुमच्या बापाची आहे. कुठली? ए म्हाताऱ्या, इकडे नाही, तू इकडे आता इकडे तू जरा थांब. तू काय म्हणाला? बाबा, आता आमचं काय इथल्या पानाचं. ही पिल्याच्या नंतर ही भूमी म्हणजे अरे बाबा, तुला नाही जो कोण घेतो. इकडे म्हातारा इकडे. अरे आता तू इकडे जे आता अवकाश माझा स्टॅच्यू ऐकतो. मी तरुण आहे की नाही? कोण मी तरुण आहे. होयतं तू म्हातारा आहे. होयतं, मी म्हातारा आहे. तेव्हा मी असं करणार. तू कसं करणार? मी असं करणार, कसं करणार? पहिली ही भूमी तुझ्या मालकीची करणार बरोबर ठीक आहे. आणि मग काय तर माझं मी बघणार. बरोबर ठीक आहे. हे म्हातारा हम्म. काय पण सुंदर वाटत रे मनाला एकदम. हलतो म्हणून. हे म्हाताऱ्या, तू जन्माला येऊन कधी घेतलाय रे? मी अरे बाबा, नाही? आता म्हातारा वयात हे वेळे पण आम्हाला करायचं नाही. ए, मग नाही. तुला कोणी दिली? अरे इकडे तो माझ्या मित्राने दिली. मित्राने? हे बघ, मित्राच्या घरी शेवया तूप पोळ्या, तुझा फक्त दारूच्या बाटलीवर डोळा. इकडे तू आतापर्यंत हे कधी घेतलं नाही रे बाबा, या वयात येईपर्यंत घेतलं नाही. आता एक काम कर. एवढा सुंदर दुर्गंध. आता या वयात आलास ना, आता कसं आहे रे, कसं? तुझी काही शिल्लक राहिली, हो. थोडी तिकडे पुतलेली आहे. तेव्हा आता एकदा घेऊन बघ, काय मजा असते. नको रे बाबा, याच्यात काय मजा असते ना. तुला घेऊन जी शुद्धता नाही ती न घेण्यात मला चांगली आहे. तुला कुठे चालला? तू शुद्धीवर आहेस. अरे शुद्धीवर आहे तर. तू शुद्धीवर आहेस. अरे होय तर. मग शाबास, तू शुद्धीवर आहेस. मग हे बघ, हे काय? हे 500 मोहर आहेत. किती? बापरे, इकडे 500 मोहरा. काही घालू देऊ नको. नाही रे, दारूच्या नशेमध्ये चोरी कोणी करू शकतो. चोरी केली नाही, एकच मारीन ना. एक मारून आला. मरून मोकळस. एक मारलं तेव्हा घालतोय. हे माझ्या मित्रानं मला दिले. पाण्याचा वापर केला नाही होता. 500 मोहर. आता मला सांग, तू शुद्धीवर आहे ना? हे किती मी आहे सांगितलं, किती आहे रे? हे 500 काहीतरी म्हणाला. 500 मोहर आहे. हो. किती? 500. चल चल जाऊ. इकडे रे. आता चल म्हणतोय काही करू बाबा, नको. आता आमच्या म्हातारपणात कशाला विटंबना करतोय. हे बघ, हे 500 मोहरा तुझ्या. देत देते. आता तूच म्हणतोय तुझ्या. काय देते? दारूच्या नशेत देईल तो खरं, उतरल्यावर माणसा देणार. जरा थांब. मी काय म्हणालो? काय म्हणाला? हे 500 मोहरा तुझ्या. हो, जिवंतपणी म्हणाला. पण कधी? कधी?
याला कारण आहे. तरी द्यायला सुद्धा कारण लागतं. माझे 3 प्रश्न आहेत. 3 प्रश्न. किती? प्रश्न 3. मागून सुरुवात नाही करायची. प्रश्न 3 ते तूच म्हणाला किती तर मागून सांग. माझे 3 प्रश्न आहेत. तुझे 3 प्रश्न आहेत. 3ही प्रश्नाची जर अचूक उत्तर दिलीस हा. तर हे 500 मोहरा तुझ्या. हे 3 प्रश्नाची उत्तर बरोबर दिलीस बरोबर दिली तर हे 500 मोहरा तुझ्या. आता बाबा म्हातार वयात या मावळतीच्या आठवणीवर प्रश्नाची उत्तर कशी काय आम्हाला सुचते? तुझ्या आयुष्यात कधी कमावलं नाहीस तू. नाही रे बाबा. एवढं नाही. फक्त 3 कोण रे? संतोष काय म्हणतो? 3 प्रश्नाची उत्तर दिलीस. हे 500च्या 500 मोहरा प्रश्न आता तुझे काय असतील ते आम्हाला कसं कळणार? उत्तर तू देणार बरोबर. होय, बरोबर. तू बरोबर देत असशील. तुझ्या भाषेत सांगितलं तर तुला कळणार, नाही तर बरोबर देऊन सुद्धा तू रूख खाणार. बरोबर. अरे आता म्हातारा म्हणून अजून म्हातारा करतो काय? नाही रे म्हातारा. आता मला सांग. आता तुला काय सांगू? माझा पहिला प्रश्न. हा पहिला प्रश्न उत्तर देखील विचार. आता उतरणार मी विचारणार रे हा. आणि तू उत्तर द्यायचं. बरं बाबा सांग. तू मोठा आहेस. माझा पहिला प्रश्न. तुझा पहिला प्रश्न हाणण्याआधी सांग. आता मला सांग. आता हात पुढे. या संपूर्ण जगात हा नीट माझा प्रश्न ऐक, नाहीतर हा करत राहिली. बरं बाबा तू सांगशील तसं करेल. कानात वारा जातोय ना. होय हो शब्द तुझे पहिले नंतर वारा. या जगात या जगात सर्वात श्रेष्ठ प्रेम कुठलं? या जगात आधी पुन्हा ऐक, पुन्हा सांग. नाहीतर घोटाळा करशील. 500 मोहरांचा प्रश्न आहे. होय रे बाबा केवढा मोठा प्रश्न. या जगात या जगात सर्वात श्रेष्ठ प्रेम कुठलं? याला काय सांगू? सर्वात श्रेष्ठ प्रेम आई बापाचं जर म्हणालो तर याला आई बापाचं काय अर्थ कळणार नाही. कारण हा म्हणे मित्रानं दारू दिली, तेव्हा याला याच्या भाषेतच समजावायला हवं. ते तुझा प्रश्न मोठा आहे. उत्तर तुला येत नाही. सांगतो बाबा. हे बघ 500 मोहरांचा प्रश्न आहे. या जगात सर्वात श्रेष्ठ प्रेम कुठलं? अरे मी तुला खाणार नाही जवळ. अरे आता सर्वात प्रेम मैत्रीचं. अरे शाबास रे म्हातारे. याला चुकीचं उत्तर दिलं तर बरं झालं. बरोबर तुला कौशिक. इकडे इकडे कुठे? इकडे नको तिकडे नको मग तिथं तिथं थांबू. म्हाताऱ्या. उत्तर बरोबर. त्याच्यात ते 500 थोडे आता दे. ए मी काय बोललो? तिन्ही प्रश्नाची उत्तर दिली तर सगळ्यात तुझे. हा बरं बाबा. आता दुसरं पहिल्या प्रश्नाचं उत्तर अगदी माझ्या मनासारखं दिलंस. हो. आता आता बाबा विचार. दुसरा प्रश्न. विचार. सोपा प्रश्न विचारा. दारूच्या तल्लक बुद्धीने विचार पण सोपा विचार. काळजी करू नको. माझं मस्त करून जाग्यावर आहे. बरं ठीक आहे. पाय जाग्यावर नाही. पाय नसले तरी चालते. प्रश्न माझा दुसरा. प्रश्न तुझा दुसरा. मला एक सांग रे. या विश्वात सर्वात मधुर काय? या विश्वात सर्वात मधुर काय? मधुर काय? मधुर काय का मधून काय म्हणतो? अरे या विश्वात सर्वात मधुर काय? अमृतापेक्षा काय मधुर आहे? पण अमृताची गोडी या दारू पिणाऱ्याला काय करणार आहे? बाबा रे या जगात सगळ्यात मधुर दारू. इकडे 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 नको जरा थांब. शाबास शाबास. इकडे काय काय म्हणालात? या जगात हो, सर्वात मधुर काय? दारू. शाबास रे म्हातारा.
मला अरे बरोबर अगदी बरोबर बरोबर बरोबर. असं कर आता मी असं करू नको, तू असं कर. आता 500 अडीचशे तरी दे. हे नाकावर मारेल. नको नाकावर नको, हातावर मार. मी आता तिसरा आणि शेवटचा प्रश्न. असा झोपून विचार ना. नाही, उठून विचार. बरं विचार. नाही उठलास तर मग घाल तू. नको, माझी काळजी करू नकोस. तिसरा प्रश्न चांगला. आता तिसरा आणि शेवटचा प्रश्न. तिसरा आणि शेवटचा उत्तर अचूक दिलं उत्तर असू देतो. 500 मोहरा तुझ्या. किती आहे? 500 मोहरा माझ्या. म्हातारा, हा. आता माझा तिसरा आणि शेवटचा प्रश्न. तिसरा आणि शेवट तर ती ना विचारणार होता. हा तिसरा बाबा तुझं मनासारखं. तिसरा आणि शेवटचा शेवटचा म्हणजे तिसरा प्रश्न शेवटचा संपला. एकदम चूप. काय झाली तर 500 मोहराचा प्रश्न आहे. काय आता मला सांग. आणि सध्या यांचेच दिवस चालू आहे. तू काळजी करू नको. चालेल. आता माझा तिसरा प्रश्न. तिसरा प्रश्न देवा काय रे. माणसाच्या जन्माला येऊन होय. प्रश्न नीट आहे. माणसाचा जन्माला येऊन प्रश्न नीट आहे. याचं उत्तर काय देऊ. ते मी तुला सांगितलंय. मला सांगतो बरोबर. सूचना ती सूचना. सूचना काय काय ते सूचना. सूचना. याला काही हे सूचना. चूप. अरे ते म्हणताय एकदम चूप. ते म्हणताय तुला काही सुचेना. माणसाच्या जन्माला येऊन खरं सुख कशात आहे? काय याचा प्रश्न आहे. माणसाच्या जीवनात येऊ खरं सुख कशात आहे? दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर देणार पण डोकं लावून उत्तर देणार. आता पाठ जाग्यावर ठेवणार नाही. सपाट करून टाकणार. होय, मी पण तुझ्या प्रमाणात विचार कधी आला. बरं सुख. अरे बाई बाटली. नको रे. मी काय म्हणालो, तू काय म्हणालो. मला सांग, माणसाच्या जन्माला येऊन खरं सुख कशात आहे? आई अजून विचार कर. 500 मोहराचा प्रश्न आहे. खरं ते सांगतो. तुला कळली? हात लावला ना. खरं सुख. अरे बाईचा. होय. बाई म्हटल्यावर जास्तच मारायला. म्हातारा, आता होय रे बाबा. आता या 500 मोहरात अरे ते आता तिन्ही प्रश्नाची उत्तर अचूक दिली. होय रे बाबा. 500 मोहरात तुझ्या. तुझ्या चांगल्या प्रश्नाला एक काम कर. एक काम. तू काय बोललास? काय बोललो. खरं सुख कशात आहे? बाईच आहे. हो बाई हो ना? पाण्याच्या नाही. हे ते मला कळतंय. बाई. हे 500 मोहरात तुझे आहे. होय. आता काय कर, तूच म्हणाला खरं सुख बाईच आहे. तूच म्हणालास की नाही. होय. आता 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 मला बाईच आहे. हा? कसं करावं भलं तो म्हणतो माझं खरं. आता मला दे. आता याला नाही म्हणालो तर हा दारूच्या पायी या 500 मोहरांची विल्हेवाट लावणार. ए म्हातारे, तेव्हा आपण असंच करायला हवं. देतो देतो. तुला बाई देतो. अरे मग घे. 500 मोहरात तुझ्या. बाई आता बाटली. बाई तू म्हणालास काय? म्हाताऱ्या, ए म्हाताऱ्या, ऐक. ए चूप, एकदम चूप. म्हाताऱ्या, तू काय म्हणालास? खरं सुख बाई दे.
आता तू मला देणार आहे, तू म्हटलं बरोबर की नाही. आता मला बाई तुला झालं सत्यानं वाटवलं तू म्हणायला आवडतं बाईला. आणि तू तुला काय वाटलं 500 मोजलेत मी तुला दिले. तू कुठं जाशील तिथं मी येणार आहे. आपल्या बहिणीकडे जाऊन लवकरात लवकर तिच्याशी विचारपूस करू. तिला सारं काही मी सांगेन आणि लवकरात लवकर येईन. पण अजूनपर्यंत हे का बरं आली? झोपडी द्यायसारखी वाट पाहत मला सांगून गेले बाहेर नाही जाऊ केव्हा एकदा येतील असं मला गप्पा संकट एवढा घाई करते. बोलू नको. काय झालं? इथे मी ठेवतो आणि मी जरा आज जाऊन लपून राहतो. पण कशाला? काय झालं? कोण येणार इथे ना? काय तू सांगेल तसं होय. हो काय म्हणतात तुम्ही? येण्याची वेळ बाबा तुम्ही काय म्हणतात? तुमच्या बोलण्याचा अर्थ काय? एवढ्या घाई गडबडीत बाबा आलो. एकसारख्या भीतीनं म्हणून बसले. असं बोलले काय बरं बाबांनी जसं सांगितलं तसंच वागायला. दरवाजा बंद. आवाज दरवाजा पटकन फोडला. पण बाबा तर आतमध्ये लपलेत. बाबांनी सांगितलंय आज कोणी आहे? अरे देवा काय करा? पण बाबांनी सांगितलंय कुणीतरी आलं असेल तर मी आहे आतमध्ये म्हणून सांगू नको. दरवाजा उघडू नको. पण काय करावं काही बोलताना सांगू लागलं. पण एक आका देते ही व्यक्ती असंच करा. दरवाजा उघडता क्षण दरवाजा असा उघडतात नको ती दुर्गंधी येऊ लागली. काय म्हणा? त्याला काय म्हणाला? तुला बाई देणार आहे बाई. अरे काय करावं काहीच सुचेना. सवू लागली. देवा बस कोण ही व्यक्ती आहे? एकसारखी मनातल्या मनात काय बोलते. नमस्कार करते. नमस्कार नमस्कार. कोण आहात तुम्ही? आणि एकाएकी दरवाजावर मोठमोठ्याने ओरडू लागला. आतापर्यंत कधी पाहिलं नाही तुम्हाला. मला कधी पाहिलं नाही. मला एक सांग, इथं जेवढे जेवढे येतात ना
त्या सगळ्यांना तू पाहिलेलं काय काय बोलतात तुम्ही? इथे कुणी आहेत नाही हो, एकांत वासाच्या ठिकाणी झोपडी आहे. ती माझे बाबा आणि मी फक्त इथे राहतो. तुमच्या बोलण्याचा अर्थ नाही कळला मला. बाबा आणि तू दोघीच राहते. एकसारखी दुर्गंधी येते. कोण आहात तुम्ही? दुर्गंधी अगं सुगंधी आहे, सुगंधी. काय तुमच्या बोलण्याचा नेमका अर्थ मला नाही समजला. ओळख करून कशाला द्यायला हवे? ओळख कशाला? कशाला मला सांग, इथं जे जे येतात ना ते सगळे काय ओळख करून देतात? काय म्हणावा, काय माणूस आहे. लाज सुद्धा वाटत नाही एका एकट्या स्त्रीशी असं बोलताना. हो काय बोलतात तुम्ही? काय बोलतो तुम्ही? हो इथे अनोळखी व्यक्ती कुणी येत नाही, कुणाला आम्ही घेत नाही आतमध्ये. काय पण मी पतिव्रता. कोण आहात तुम्ही आणि काय बोलता? माझ्या सगळं लक्षात येतंय. तुमच्या बोलण्याचा अर्थ मला मुळीच द्यायला नाही मला काही समजेना असं होऊ लागलंय. तुला काही कळणार नाही. तू कसं करताय हातवाली मी तू कसं करताय? मी नाही त्यातली कडीला वाटली. ओ तुमच्या जिभेला काही हाड आहे का? जिभेला हाड नाही. ओ काय बोलतात तुम्ही? हे बघ, जास्त बोलत जाऊ नका आता. मी उगाच नाही इथं आलो. म्हणजे मोजले उजवे? हो तुमचं 500 मोजले. 500 किती? काय बोलतात तुम्ही? 500. तू एकटी स्त्री आहे हो मी आणि असं असतं तुम्हाला. आता मला सांग, इथं मी जो आलोय ना ज्याच्यासाठी तिथं एकटी तर का आणखी दोघांची का असायला हवी इथं? नाही तेव्हा तेव्हा हो तुम्ही तुमचा मार्ग चुकलाय म्हणून तुम्हाला सांगते. हे जे तुम्ही इथं आलात नाही हे तू ऐक, काय इथं तुझं एकटीच काम आहे आणि माझं एकटंच काम आहे. म्हटलं दोघांचंच काम आहे. लाज जरा सुद्धा वाटायला हवी आहे का? तुम्ही काय बोलतात तुमचं तुम्हाला तरी कळतंय का? हो तुम्ही काय मोजलात, तुम्ही कुठे मोजलात मला नाही समजत आहे. म्हणून तुम्हाला सांगते हे तुमचं काम नव्हे. आम्ही आमच्या एका वेगळ्या परिस्थितीतून जातो म्हणून सांगते. तुम्हाला काय बोलतात तुमचं नाही हो माझ्या लक्षात येत. तू हे कशासाठी करते मला माहिती. कशासाठी? ही तुझी परिस्थिती बदलायला हवी म्हणून तू हे करते. तुमच्या बोलण्याचा अर्थ नाही समजला मला. हळूहळू येईल, हळूहळू येईल. नकोय आमची ही परिस्थिती राहू द्या. हळूहळू तुला सगळं कळेल. आता फक्त तुला 500 दिलेत. काय? आता तुला 500 दिले कारण पहिलाच वेळ आलो ना तेव्हा तेव्हा म्हणून हळूहळू तुला जास्त दिले. काय म्हणतात तुम्ही? चल आता वेळ लावू नकोस. आता वेळ लावू नकोस. हो कसला वेळ आणि कशासाठी? काय पण ऐकाय तुम्हाला? तुला काय वाटलं? तुला काय वाटलं? काय वाटलं म्हणजे मला? तुझं काय मी तुझ्याला आलोय? हो मी असं कुठे म्हणाले पण तुमची वाट चुकली, तुमचा मार्ग चुकला. काय वाट चुकली नाही, मी बरोबर वाटलं. आता वेळ लावू नकोस. चल चल आता इथे काय म्हणायचं तुम्हाला? हे कशासाठी? हो काय करतात तुम्ही? हो ते काय करतात? आता तुला माझ्याशिवाय इथं कुणी नाही. आता वेळ लावू नकोस. माझी इच्छा पूर्ण कर. तेव्हा काय करावं काही तुझे रसावू लागलं. एका एका बोलण्याचा अर्थ माझ्या डोळ्यांच्या झाली येऊ लागले. एका असाह्य स्त्रीचा फायदा घेऊ केव्हा एकदा तिच्यावर भाषा घेईन असं त्यांना एकसारखं वाटू लागलं. काही मला विनंती करते मला माझे बाबा पाहतात असं कुठेतरी लग्न ठरणार आहे. आणि असा करा तर का वाचण्यासाठी वाचनानंद ठरणार तर थांबा म्हणते. तुम्हाला
तुम्हाला परिपूर्ण करायची असेल का, तुम्हाला एका स्त्रीचा उपभोगच घ्यायचा असेल तर करी रावण तू शब्द बाहेर पडले की माझं लग्न ठरलंय, तरी सुद्धा तुला तुझी इच्छा पूर्ण करायची असेल तर सैतानाप्रमाणे माझ्यावर धडकता करेल. हे शब्द ऐकता क्षणी मदिरा तुझ्या कुठ्यात दूर निघून नाट्य करू चुकलं क्षमा कर मला. का शब्दांच्या खेळ माणूस म्हणून जन्माला येऊन त्या मदिरेच्या नशेपायी मी सैतान झालं. काय म्हणायचं ते बघ, तुझ्याजवळ एक मागू का? काय अजूनही मागायचं आहे? काय ते तुला तर मला द्यायचं नसेल ना तर मला प्रेम देशील का? लाज वाटू लागली मला. एक शब्द बोलू नकोस. शेवटी सर्व पुरुषात एकच ठरली, वासना एकसारखी बरबटलेली रक्त पिपासुकी धडाप्रमाणे केव्हा एकदा असाध्य स्त्री दिसता क्षणी तिचा शरीराचा डोळाबोळा करेल असती तुझ्यासारखी म्हणत दुसऱ्या मार्गानं प्रेम सर्वांना करण्यासाठी तर का वाक्यांचा फेरा तू अडकवतोय. माझ्या मुखात तू शब्द बाहेर पडले की मला प्रेम देशील का? हे शब्द माझ्या मुखात तर बाहेर पडता क्षणी साऱ्या पुरुषातील हात कलंकित केले दिशेला दिले. हे असाय स्त्री मनाचे प्रेम हवंय ना. या जगात फक्त प्रणय प्रेमात श्रेष्ठ नाहीये का? या विश्वाच्या ठिकाणी सर्वात श्रेष्ठ प्रेम कुठलं ठरेल ज्याची उपमा कुणीही करू शकत नाही. ते प्रेम म्हणजे बहीण भावाचं प्रेम. मला बहीण भावाचं प्रेम, मला बहिणीचं प्रेम देशील का? तुझी उपस्थिती झाली तुला नाही म्हणे नशा तुझी उतरावी आणि तुझ्या समोर एक स्त्री आहे ती फक्त तुला भगिनी वाटू लागली. हे जर का खरं असेल ना मान्य आहे मला. क्षमा कर ग मला, क्षमा कर. चुकलोय. हे बघ तुझ्या डोळ्यात भळभळा भळभळाचे अश्रू वाहतायत ना, त्या तुझ्या अश्रूंची फुलं हा तुझा भाऊराया करेल. काय म्हणायचंय तुला? हा ताई हेच ते 500 मोहर हेच मी दिले होते त्यांना. बाबांना ही तुझी पितृदैवत होय ना. मग ठीक आहे बाबा, तुझं लग्न ठरलंय ना. मग तुझ्या भाऊरायाच्या मुखात लिहिलेले शब्द आहेत. तुझ्या मुखातील शब्द होय असे कोणते? आता जगात माझे एकच ध्येय आणि एकच उद्दिष्ट असणार आहे. असं कोणतं? ते कुठलं असेल ना तर माझ्या ताईचं लग्न. होय माझ्या ताईचं लग्न मोठ्या धूम धडक्यात तुझं लग्न मिळालं. माझा पाठीला का काही माझ्या
विजय सावंत हिने माझ्या कलेसाठी बहुमोल पारितोषिक दिलंय. सानवी विजयी सावंत हिचे आभार मानून तर मामलाट रसिकांचे आभार मानून आजगावकर दशावतार नाट्यमळातर्फे या बहुमोल बक्षाचा स्वीकार. बाळ केव्हा येणार आहे हीच एक मार्ग प्रतीक्षा. मोठ्या आशेनं ताईच्या उंबरठ्यावर मात्र येणं झालं. हे माझं तोंड तरी तिला कसं नाही लागलं, कारण तिच्या कटुक संघात आमची पावलं या बाजूला फिरकली नाही. आणि आज उंबरठा ओलांडण्यासाठी हतभागी तिचा भाऊ आला. अरे ताई, ताई हे शब्द नाही. अगं ए ताई, आहे का ग तुहा? कुठं गेली असे? ताई, तुला मला ओळखलं नाही? मी तुझा भाऊ सुखदेव. दादा, माझा दादा, रक्ताचं नातं. माझा दादा मला तुझ्या उंबर एवढ्या वर्षांनी माझा दादा आनंदानं मिठी देणारी माझी काही माघारी फिरली. दादा, माझा दादा आज एवढ्या वर्षांनी माझ्यापर्यंत आला. अरे कोण कोणाचा दादा आणि कोण कोणाची ताई? रक्ताची नाती ही अशी असतात का रे? अरे जेव्हा माझं वैधव्य आलं, जेव्हा माझं सौभाग्य हरपलं, तेव्हा कुठे होता माझा भाऊ? माझं सौभाग्य जेव्हा हरपलं ना, तेव्हा पहिली मला आठवण तुझी आली रे. म्हटलं किती जरी पाहायला एवढं दुःख आलं तरी सुद्धा माझा भाऊ येईल, पाठीवरून हात फिरवी आणि सांगेल ताई चिंता करू नकोस. आता गेले तुझं सौभाग्य, पण मी तुझा दादा आहे. पण तो माझा रक्ताचा दादा मला आजपर्यंत एवढ्या वर्षात कधीच दिसला नाही. आणि आज माझा भाऊ माझ्यापर्यंत आलाय. गात आता इथून तोंड टाकू नको तुझं मला. नकोय मला ही असली नाती. ही नाती नसली तरी चालतील. गेलो ना आपण एकमेकांसाठी. मला तोंड सुद्धा माहित नाही तुझं. जावा म्हणते तो इथून. नकोय मला ही असली नाती. म्हणे भाऊ, म्हणे मी तुझा दादा. तिथं तरी काय चुकलं देवा? तिथं तरी काय? परमेश्वरा, तुझ्या रस्ता. तिथं तरी काय? दादा, शब्दात आपुलकी निर्माण झाली. दादा, दादा, चुकलं माझं. तुझा माघारी फिर. मला ये दादा ये. मला हाक मारली. दादा ये म्हणते. ही ताई मला हाक मारली. या तुझ्या दादाचं चुकलं ग. या तुझ्या दादाचं. तुझ्या दुःखाच्या समयी हा दूरदवी तुझा भाऊऱ्या येऊ शकला नाही, कारण तो प्रसंग राष्ट्रावर कटू उद्भवला होता. परकीय सैन्यानं हल्ला चढविला. अनेक दिवसाचं युद्ध रणसंग्राम चालू असताना मी तिथं गुंतून गेलो आणि विसरलो. दादा, क्षमा कर मला. भावाने पेक्षा कर्तव्यच वेगळं हे मला सुद्धा कळतं. पण एक बहीण म्हणून मी काही बोलले हे चुकलं का रे माझं? नाही ग वेडे. तायडे तुझं कसं का चुके? अगं मायेचा पक्षी जरी दिसला ना तरी घरच्या माणसाची आठवण परक्या घरी दिलेल्या स्त्रियाला होतेच नाही का?
आज तू तुझ्या पावलांनी कितीतरी वर्षांनी आलास तरी तू आलाय. ये बाई, मला एक सांग. खूप दिवस झाले रे तुझ्याबरोबर बोलले. तुझी बाळ कशी आहे? आता मोठी झाली असेल ना? बरी आहे. तुला सुद्धा विचारिलं, माझ्या आतेला विचारलं म्हणून सांग. खरं? होय ग, और दयाळू आहे ग. माया ममतेनं भरलेला तिचा जीव आहे. पण ताई मी थात का आलो? का रे? अनवाणी पायानं अगं मार्गाने मार्गक्रमण करत आशावादी नदीला तुझ्याकडे आलो ताई. दादा, पहिलं मी तुला ओळखलंच नाही रे. ही सगळी राजवस्त्र, एक योग्य पदावर तू काम करत होतास आणि आज ही जीर्ण झालेली वस्त्र. त्यामुळे पहिल्यांदा ओळखलं नाही. जेव्हा ओळखलं तेव्हा सगळं आठवलं रे मला. पण जाऊ दे, असू दे. आता माझी अवस्था कशी झाली? हा, ऐक दर्दभरीत कहाणी. माझी कन्या तू बोलल्याप्रमाणे वाढत्या वयात पदार्पण केलं. अगं महाराजांना दुर्वर्तनामुळे, दुर्गुणामुळे आणि व्यसनाच्या आधीन गेल्यामुळं कोणी कन्या द्यायला तयार नाही. म्हणून धर्मपुरची न्याय देवता म्हणाली, माझ्या राज्यात तुम्ही वावरतात, माझं अन्न तुम्ही खाता, म्हणून तुमच्यावर मी सक्ती करतोय. मला पत्नी म्हणून अन्य स्त्री नकोय. तुमच्या कन्येला राजी करा, तुमच्या कन्येला राजी करा. म्हणून माझ्या कन्येचा कौल मिळवण्यासाठी मी माघारी गेलो. कन्येला वार्ता कथन केली, पण ती म्हणाली, बाबा मला व्यक्ती स्वतंत्र आहे हो, म्हणून मी महाराजांच्या समोर माझा निर्णय सांगेन. मी तिला दरबारी घेऊन गेलो आणि पोर, अगं वाढत्या वयाची पोर ती ग, तुझ्या माझ्यासारखी तल्लक बुद्धीची, कडकडणाऱ्या विजेच्या शब्दासारखी सत्याची धार देत बोलली, राजे तुम्ही दुर्गुणी आहात, तुम्ही व्यसनी आहात. गरीब माणूस सुधरून आजचा श्रीमंत होऊ शकतो, पण श्रीमंत माणूस जर का व्यसनी असेल तर सुधरू शकत नाही. मला हे तुमच्याशी लग्न करणं मान्य नाही. बस. काय चुकलं तिचं? अरे बरोबर बोलली ती. होय तायडे, पोरी बरोबरच बोलली, पण संतापलेल्या विषारी सर्पाला अगं ते रावणासा झालं आणि रागाचे निकारे सर्वांगाला पेट घेऊन कडाळलेल्या शब्दाने बोलला, सुखदे तुझ्याप्रमाणे माझं अन्न खाऊन तुन्न झालेली पोर उन्मत्तपणाने बोलली, माझा अपमान केला, म्हणून तुम्ही हद्दपार. बस. सरसेनापतीचे अधिकार उतरून ठेवले आणि लज्जा रक्षणापुरती वस्त्र घेऊन श्वेत वर्णीय फिरतो. चिंता करू नकोस. ज्यानं आपला जन्म दिलाय तोच आपला आधार आहे. आई, बरं, मी तुझ्याजवळ एक मागणं मागायला आलो, मोठ्या आशेनं आलो. काय हवंय सांग ना. अगं आता माझे जे काही होईल ते करेन मी. माझ्या पोरीला वाऱ्यावर कुठच्याही घरी पाठवण्यापेक्षा माझे लाडके भाते, तुझे पोटचे 2 मुलं लहानाचे मोठे झाले, योग्य वयात आले, माझ्या कन्येला तुझ्या पदरात घे ग. होकाराच्या शब्दाची पोरीला पदरात घेशील का? तू मुलीचा बाप आहे, मी मुलांची आई आहे. आता आपलं मन त्यांच्यावर लागण्यापेक्षा मुलं सुद्धा तर मोठी झालीत रे, त्यापेक्षा भावभावनींच्या कर्तव्यापेक्षा आपण एकच करायला हवं. तरुण मुलांचं मत जाणून घ्यायला हवं. हे बघ, माझं बाळ आता यायची वेळ झाली, त्याला विचारेन मी, हे सगळं सांगेन, तो काय म्हणतो हे आपण पाहूया.
संदेश मला मिळाला तुझ्यापर्यंत धाव गेली. हो, आशीर्वाद आहे. जरा थांब, काय ग? मी तुला काही दाखवणार आहे आज. आई हा, तू आणि मला काय दाखविणार म्हणजे असं नाविन्य तरी काय आहे ग? ओळखलंस? नाही ग. ओळखलंस? अगं आतापर्यंत याला मी कधीच कुठंच पाहिले नाही. मग सांगणार आहे. काय ग? हे कोण आहेत माहितीये? कोण आहे? अरे मामा आहेत तुझे. काय आई हे आणि आमचे मामा. मग अगं काय म्हणावं काय तुला? म्हणजे अगं आम्ही कुठं अरे भडंग भिकारी. असं बोलायचं असतं. आई मोठ्यांना असं बोलायचं पण असतं. मला सांग मोठ्यानं असं बोलायचं नसतं मला तू शिकविलंय. पण हे आमचे मामा कसे होऊ शकतात? अगं म्हणून म्हणतोय. हे बघ, काही झालं तरी असं बोलायचं नसतं बाळा. हेच का संस्कार मी केले तुझ्यावर? नाही याच्या सर्वांगाचं निरीक्षण मी केलं. मामा भिकारडा झाला काय? क्षमा कर. अगं आज हा तुझा पुत्र नकळत का होईना यांचा अपमान करण्यासाठी तत्पर झाला. क्षमा माग त्यांची क्षमा माग. कोण बाबा नकळत का होईना माझ्या हातून अपराध घडलाय. क्षमा करा माझ्या लाडक्या भाच्या. मामा. हो आतापर्यंत तुमची माझी भेट केव्हाही झाली नाही त्यामुळं असं मला वाटतं. जरा इकडे. आई काय मामा का आलेत माहिती? काय की यांचं आगमन का म्हणून झालंय का? त्यांची बाळ आता मोठी झाली हा. आणि म्हणून काय काय? अरे हा. ती लग्नयोग्य झाली. तू सुद्धा आता तारुण्यात पदार्पण केलं. हा. म्हणून आपली लेक याच घरात राहावी. तू तिच्याबरोबर लग्न करावं अशी इच्छा आहे. अरे बाप खरंच आई हा? त्यांच्या कन्यासमवेत मी लग्न करावं हा? अशी तुझी इच्छा. हा. खरंच फार घोटाळा थोडा. हे मामा कुठं आणि यांची ती कन्या तरी काय असणार. पण काहीतरी डोकं चालवायला हवंय. हे तर लग्न होऊ नये असं मला सुद्धा वाटतं. पण असू दे आई काय एक तुला सांगू इच्छिते. काय रे? काय क्षण का होईना या लग्नाच्या बाबतीत तुझा विचार आहे ना. मग मला मामांसोबत थोडं बोलायचं आहे. बोल ना. हा. बोला. तर तुझी आज्ञा असेल चर्चा करा. लग्न करायचंय. खराय मामा या तुमच्याशी काही मला बोलायचं आहे. अरे बोल भाच्या. कारण तुम्ही इथपर्यंत येणं केलात की तुमच्या कन्येचा हात माझ्या हाती द्यावा म्हणून. पण मामा हा. तुमच्या कन्ये समवेत मी लग्न करायला तयारी आहे. पण माझी भाच्या हा आता थकलेल्या मामाकडे कसली रे अट सांगतोय? मामा एकच आहे. लहानशी अट आहे आणि ती अट कुठली असेल तर लग्नात 500 मोहळा हुंडा म्हणून मला हवं. काय लग्नात हुंडा म्हणून मामा 500 मोहरा? पण मामा एक लक्षात ठेवा हा हुंडा म्हणून मी 500 मोहरा तुमच्या समोर कथन केलं. या आईला मात्र बोलू नका. नाही नाही तुझं चुकलं नाही. भिकारडा मामा म्हटलं तिथंच मला कळलं. आता 500 मोहरा भिकारडा मामा कसा देणार? म्हणजे लग्न मोडणार. नाही म्हणण्यापेक्षा पर्याय देतो. पण 500 मोहरा कुठं आहे तुम्हाला न्या दे. बाच्या ताई 500 मोहरा ना काय दिल्या या भिकारड्या मामानं. काय झालं? भिकारड्या मामानं 500 मोहऱ्या दिला. तो म्हणाला मामा लग्न करण्यासाठी 500 मोहऱ्या हव्या आणि सांगू नको बोलला. ते मी तुला सांगणार नाही. 500 मोहरा होता ते तुला सांगणार नाही. काय काय नाही गो. मी नाही सांगितलं 500 मोहरा माहितल्या त्या सांगितल्या नाही. काय चाललंय काही नाही. हे खरं आहे का? कुठं काय हे बघ असेल काहीतरी बोलला असेल. जाऊ दे आता तुला मान्य आहे ना? मामांचीच कन्या करणार. मग आपण आता लवकरात लवकर आता लग्न ठरलं तर लग्न लावायला अरे कोण घरी
हाताळला 3 प्रश्न 3 ए, आई दारू बाटली. जरा थांब आई त्याने ओळखलं नाही. नाही अगं काय झालं माहितीये, आता माझं वय झालं ना, मला बाटली बाई 500 असं बोलायची सवय झाली. आई ही महान व्यक्ती कोण आहे महान? आता झाला लहान. हे तुझे मामा आहे. मामा हे माझ्या बाई. मामा 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 इकडे या. मामा काही बोलून नाही ग मामा, बाईच तुम्ही कशाला सांगेल? एवढ्या दिवस कुठं होता मामा? आमची आठवण तुम्हाला आली नाही. मामा ते काही अरे मी आईला कशाला सांगेल, माझी विटंबना केली ती. नाही नाही ते काही बोलत नाही मामा नाही बघ तू बरं आहे ना. हा मला मामाशिवाय कधी म्हातारला म्हणे नाही सांगत नाही. कधीच पाहिलं नव्हतं तुम्हाला. मामा जरा थांबा. रोज आमचे चरण धुले. मामा मामा या ना. पाठीवर कशाला मारणार? नाही या मग. आई हे मामा आणि आई ही माझी ताई. पोरी बाबा तुम्ही बरे आहात? योग्य घरी आले. अरे ही माझी ताई. शाबास. हा नाटसिंह एक ज्येष्ठ दशावतारी कलावंत कैलासवासी बळीबाई सावंत. कैलासवासी बळीबाई सावंत यांच्या स्मरणार्थ रात्र दशावताराची ग्रुप ऍडमिन आमचे मित्र सागर सावंत यांनी माझ्यावरचा गौरवाची बोमल पाठवून दिले. कैलासवासी बळीबाई सावंत यांच्या आत्म्याला परमेश्वरी त्रिशांती लागू द्या अशी ईश्वरचरणी प्रार्थना करून रात्र दशावताराची ग्रुप ऍडमिन सागर सावंत यांचे मनपूर्ण आभार मानून आमच्या आदगावकर दशावतार नाट्यमय बक्षीस स्वीकार तेव्हा तेव्हा सर्व तयारी झालेली आहे. मला पण बाबांनी काही दाखवलं नाही. तसा होता पण आता योग्य वेळ शुभ वेळ आलेली आहे. तेव्हा तेव्हा अच्छा माझ्या तू इथं कसा? या म्हाताऱ्यामुळे यावं लागलं. यानं आपली कन्या मला न देता याच्या गळ्यात माळात माळ. तू माझा मित्र आहेस, मी तुझा मित्र आहे. ज्याच्याशी लग्न झालंय ना तो माझा दादा, ती माझी आणि ती माझ्या मामाची मुलगी. हा ती माझी ताई. ताई हा मित्र ती माझी. आता भोजन कर आणि मस्तपैकी मी काल लावून टाका सर्वांचा. माझी आई आणि मित्रा घेऊन आला. मित्र तू माझा मित्र म्हणून मी शांत आहे. आज लागू द्या तुझ्या मित्रांच्या भले करता भले भले. संपला तेव्हा पुरी दिल्या घरी सुट्टीला.